नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण क्लास 9 चा प्रॅक्टिस सेट 7.1 पाहणार आहोत. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर इन विच ऍक्सिस डू द फॉलोइंग पॉइंट्स लाय. म्हणजे हे जे काही पॉइंट्स दिलेले ए, एम, के, जी, पी किंवा अजून बी, एफ, एन हे जे काही जे पॉइंट्स दिलेले आहेत ना, हे क्वाड्रंट मध्ये लाय होतात किंवा त्या ऍक्सिस वर लाय होतात हे आपल्याला सांगायचं. त्या अगोदर जर काही बेसिक जर अभ्यास आपण केला तर आपल्याला नक्कीच या प्रश्नांची उत्तर येतील. बेसिक अभ्यास कशा प्रकारे, तर सर्वात पहिले तर आपण समजून घ्यायला पाहिजे. तर बेसिक अभ्यास अशा प्रकारे की आपल्याला ऍक्सिस माहित आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. या वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस मध्ये चार प्रकारचे क्वाड्रंट पडतात. या पहिल्या क्वाड्रंट मध्ये जर साईन बघितले तर दोन्ही कोऑर्डिनेटचे साईन हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहतील. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पहिला जो कोऑर्डिनेट आहे हा निगेटिव्ह असेल, दुसरा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉइंट्स जे आहेत, दोन्ही क्वाड्रंट जे आहेत ते काय होतील, निगेटिव्ह राहतील कोऑर्डिनेट. आणि शेवटच्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही कोऑर्डिनेट काय, तर पहिला कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह तर दुसरा कोऑर्डिनेट निगेटिव्ह. अशा प्रकारचं जर पॉइंट्स आपल्याला मिळाले तर त्या पॉइंटच्या साईनच्या सहाय्याने आपण ठरवू शकतो की तो पॉइंट क्वाड्रंट वर लाय होतो किंवा मग ऍक्सिस वर लाय होतो. ऍक्सिस वर लाय होताना आपल्याला बघायचं आहे, जर समजा एखादा ऍक्सिस किंवा एखादा ऍक्सिसचा जर समजा एखादा पॉइंट कोऑर्डिनेट हा जर अबसेंट असेल तर तो कोणत्या ऍक्सिस वर लाय होईल हे सुद्धा मी या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया. जसा पहिल्या नंबरचा जो पॉइंट आपल्याला दिलेला आहे, जो ए नावाचा पॉइंट, त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहे हे -3 आणि 2 आहे. तर -3 म्हणजे सुरुवातीला मायनस आणि मग 2 आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह. तर मायनस पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतील, तर ते राहणार आहेत क्वाड्रंट 2 मध्ये. म्हणून अशा प्रकारे एक टेबल ड्रॉ करायचा आणि या टेबल मध्ये जर आपण लिहिलं तर आपल्याला समजायला सोपी पडेल. क्वाड्रंट 2 मध्ये काय झाला, तर पहिला पॉइंट लाय झाला. पॉइंट बी आहे, याचे जे कोऑर्डिनेट्स आहे -5 -2 म्हणजे दोन्हीही साईन काय झाल्या, मायनस मायनस झाल्या, निगेटिव्ह झाल्या. तर तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे, तर तो होणार आहे क्वाड्रंट नंबर 3 मध्ये तो काय होईल, लाय होईल. त्यानंतर बघूया ए नंबरचा पॉइंट, याचे पहिला कोऑर्डिनेट आहे -3 3.5 आणि दुसरा आहे 1.5. दोन्हीही पॉझिटिव्ह साईन आहे. पॉझिटिव्ह साईन असल्या कारणानं हा कुठं लाय होणार आहे, क्वाड्रंट 1 मध्ये लाय होणार आहे. त्यानंतर पॉइंट डी आहे, याचे कोऑर्डिनेट बघा 2, 10 दोन्ही पॉझिटिव्ह. परत सुद्धा काय होईल, हा क्वाड्रंट 1 मध्ये लाय होईल. नंतर 37 35 दोन्हीही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असल्या कारणानं हा सुद्धा काय होईल, क्वाड्रंट 1 मध्ये लाय होईल. नंतर नेक्स्ट बघूया 15, -18 प्लस मायनस असलेला क्वाड्रंट कोणता असेल, तर प्लस मायनस असलेला क्वाड्रंट झाला क्वाड्रंट 4. नेक्स्ट 3 -7 परत 3 आहे, -7 आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जेव्हा असेल तेव्हा कोणता क्वाड्रंट असेल, आता वरच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं आपण क्वाड्रंट नंबर 4. नेक्स्ट 0 -5. आता बघा 0 आहे आणि -5. 0 म्हणजे काय, तर 0 हा अबसेंट आहे. तो अबसेंट असेल त्याला सोडून द्यायचा आणि जो प्रेझेंट असेल तो काउंट करायचा. जो प्रेझेंट आहे -5 म्हणजे तो कोणती ऍक्सिस झाला, तो झाला वाय ऍक्सिस वर. दुसरा बघा 12 0 अबसेंट आहे, वाय ऍक्सिस अबसेंट आहे, प्रेझेंट कुठं आहे, एक्स ऍक्सिस वर आहे. म्हणून काय होणार आहे, तो लाय कुठं होणार आहे, एक्स ऍक्सिस वर होणार आहे. 0,9 0 वाय ऍक्सिस चा कोऑर्डिनेट आहे, 0 अबसेंट आहे, जो प्रेझेंट आहे तो कन्सिडर करूया. हा सुद्धा काय होईल, वाय ऍक्सिस वर होईल. 0,2.5 पॉझिटिव्ह नंबर आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर पेक्षाही 0 हा अबसेंट आहे, वाय हा प्रेझेंट आहे, म्हणून तो कुठं होणार आहे, वाय ऍक्सिस वर लाय होणार आहे. आणि अशाच प्रकारे शेवटचा पॉइंट -7 -3 दोन्ही काय आहे, तर मायनस आहे, म्हणून काय होईल, क्वाड्रंट 3 मध्ये ते काय होतील, लाय होतील. ठीक आहे, अशा प्रकारे काय झालं, क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व्ह केला. क्वेश्चन नंबर 2 बघूया. तर सेकंड क्वेश्चन बघूया प्रॅक्टिस सेट 7.1 चा. यामध्ये म्हटलेलं आहे, इन विच क्वाड्रंट आर द फॉलोइंग पॉइंट. म्हणजे हे जे पॉइंट दिलेले आहेत आपल्याला, ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे कोणत्या क्वाड्रंट मधली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बोथ क्वाड्रंट्स आर पॉझिटिव्ह. दोन्ही जेव्हा पॉझिटिव्ह साईन्स असतील किंवा त्यांचे कोऑर्डिनेट्स असतील तेव्हा तो क्वाड्रंट 1 असेल. बोथ कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह. दोन्ही जेव्हा निगेटिव्ह असतील तेव्हा तो कोणता क्वाड्रंट असेल, तर तो तिसऱ्या नंबरचा थर्ड क्वाड्रंट असेल.
एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह असं कोणत्या क्वाड्रंट मध्ये असते, तर तो असते क्वाड्रंट कोणते असते विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या नंबरच्या क्वाड्रंट मध्ये असते. आणि शेवटचा क्वेश्चन आहे जो आहे एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. पहिला कोऑर्डिनेट एक्सचा तो निगेटिव्ह आणि दुसरा वायचा कोऑर्डिनेट तो काय राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे. तर हा कोणता क्वाड्रंट झाला, तर हा क्वाड्रंट झाला फोर्थ, हा झाला 2 नंबरचा क्वाड्रंट. तर अशा प्रकारे हा आपला प्रश्न संपलेला आहे. यामधला क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये म्हटलंय ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टीम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉइंट. म्हणजे काही जे पॉइंट दिलेले आहेत ना, हे आपल्याला ग्राफ पेजवर प्लॉट करायचे आहे. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला ग्राफ काढून घ्यावा लागेल. तर आपण एक ग्राफ काढलेला आहे. त्या ग्राफवर आपल्याला दिलेले पॉइंट काय करायचे, प्लॉट करायचे. जसं पहिल्या नंबरचा जो पॉइंट आहे तो आहे एल पॉइंट. याचे कोऑर्डिनेट्स आहे -2 4. तर -2 आणि 4 एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट आहे -2 म्हणजे एक्स ऍक्सिस कुठं आलं, तर या इकडे आलाय -2 आणि 4 आहे वाय ऍक्सिसचा. तर पॉझिटिव्ह नंबर आहे 4 म्हणून तो कुठं येणार आहे, एक्स ऍक्सिसच्या वरच्या दिशेने येणार आहे. म्हणून आपण काय करू, एक अशी डॉटेड लाईन काय करून घेऊ, अशी ड्रॉ करून घेऊ. हे सगळं काम आपण वर्क करायचंय सगळं पेन्सिलच्या सहाय्यानं, तुम्हाला क्लिअर दिसावं म्हणून मी काय करतोय, पेनच्या सहाय्यानं अशा प्रकारे एक डॉटेड लाईन ड्रॉ करतोय. ज्या ठिकाणी पॉइंट आला त्याला आपण आपलं नाव देऊन देऊया. हा पॉइंट कोणता राहणार आहे, एल, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे -2 आणि 4. हे झालं आपला एल पॉइंट. त्यानंतर एम पॉइंट आहे. दोन्ही बघा 5, 6. 5 आणि 6 दोन्ही पॉझिटिव्ह आहे. एक्स ऍक्सिसचा 5 नंबर आणि वाय ऍक्सिसचा काय झाला 6 नंबर. तर आपण अशा प्रकारे ही लाईन ड्रॉ करून घेऊ. खूप सोपा आहे मित्रांनो आणि खूप सोप्या पद्धतीने आपण काय करतोय समजून घेत आहे. एक्स ऍक्सिसचा झाला कोऑर्डिनेट 5 आणि वाय ऍक्सिसचा झाला कोऑर्डिनेट 6 आणि याचं नाव आहे पॉइंट एम. याचे कोऑर्डिनेट्स आहे 5, 6. त्यानंतर एन पॉइंट जो आहे -3, -4 -3 दोन्ही निगेटिव्ह असल्या कारणानं क्वाड्रंट 3 मध्ये येतील. -3 बघा एक्स ऍक्सिसचा -3 म्हणजे या दिशेनं आणि -4, तर 4 पर्यंत -4 पर्यंत आपल्याला जावं लागेल. हा जो पॉइंट मिळाला हा आहे आपला एन पॉइंट, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे -3 -4. नंतरचा कोऑर्डिनेट आहे पी, जो आहे 2 -3 2 एक्स ऍक्सिसचा आणि निगेटिव्ह नंबर आहे वाय ऍक्सिसचा -3 म्हणजे तो खालच्या दिशेने येईल इथे 2 एक्स ऍक्सिसचा आणि 3 झाला वाय ऍक्सिसचा निगेटिव्ह नंबर आहे. हा पॉइंट मिळाला आपल्याला जो आहे पी पॉइंट, कोऑर्डिनेट्स आहे 2 -3. नंतर आहे क्यू पॉइंट 6 -5. 6 आहे एक्स ऍक्सिसचा पॉझिटिव्ह नंबर, एक्स ऍक्सिस 6 आणि -5 वाय ऍक्सिसचा म्हणजे ते पॉइंट येतील या ठिकाणी. हा जो झाला 6 एक्स ऍक्सिसचा कुठपर्यंत 5 पर्यंत आणि वाय ऍक्सिसचा काय झाला -5 6, पॉइंट आहे आपला क्यू जो आहे 6, -5. त्यानंतर यस पॉइंट आहे जो आहे 7, 0. आता बघा 7 हा एक्स ऍक्सिसचा आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबर एक्स ऍक्सिसचा इथे येईल आणि 0 काय आहे वाय ऍक्सिसचा, तो ऑब्सेंट आहे म्हणून हा पॉइंट लाय होईल यस पॉइंट. हा जो राहणार आहे 7, वाय हा ऍक्सिस वर लावणार आहे. टी पॉइंट आहे जो आहे 0, -5. आता बघा एक्स ऍक्सिसचा 0 हा ऑब्सेंट आहे म्हणून एक्स ऍक्सिसचा विचार करायचं काम नाही. वाय ऍक्सिस -5, वाय ऍक्सिस वर बघा -5 कुठं आलेला आहे, -5 आलेला आहे या ठिकाणी. तर हा जो काही पॉइंट राहील ना हा राहील वाय ऍक्सिस वर आणि ज्याचं नाव राहणार आहे टी 0, -5. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेला आहे. याचा लगेच स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि प्रॅक्टिस सेट पूर्णपणे लिहून घ्या. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.